जळगाव जिल्ह्यात अवैध दारू विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त. जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील अवैध हातभट्टी निर्मिती आणि विक्री विरोधात मोठी धडक मोहीम हाती घेतली आहे. अधीक्षक डॉक्टर व्ही.टी. भुकन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली भुसावळ, यावल, रावेर आणि पारोळा तालुक्यात ही धडक कारवाई करण्यात आली. रावेर तालुक्यात मोठे छापे. 9 जून 2026 रोजी रावेर तालुक्यात राबवलेल्या मोहिमेत रावेर पोलीस स्टेशन हद्दीत 4 गुन्हे तर निंबोरा पोलीस स्टेशन हद्दीत 2 गुन्हे नोंदवण्यात आले. या कारवाईत 95 लिटर तयार हातभट्टी दारू आणि 4020 लिटर रसायन कच्ची दारू जागीच नष्ट करण्यात आली. एका आठवड्यात 188 गुन्हे दाखल. 29 मे 2026 ते 9 जून 2026 या अवघ्या काही दिवसांच्या कालावधीत विभागाने जिल्ह्यात एकूण 188 गुन्हे नोंदवले आहेत. यामध्ये 350 लिटर देशी दारू, 382 लिटर बनावट ताडी, 98,005 लिटर रसायन आणि 3607 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत 44,74,175 रुपये इतकी आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.